नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, गेली 4 ते 5 महिने झालं जे वेंडरचा कोटा आहे, जे सोलार कनेक्शन देण्याची जे आता पद्धत आहे जी लेट होत आहे, त्याचं कारण काय असू शकतं याची संपूर्ण माहिती, थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि आता पेरणी जवळ येते, सगळीकडे पाऊस झालेला आहे, पण आता एक मान्सूनची गरज आहे। आता मान्सून येणार आहे आणि एक पावसाची गरज आहे, जेणेकरून आता पेरणीसाठी जे आहे ते सुरुवात होणार आहे। पण आपण जे पेरणीचा विषय मांडला आहे तो म्हणजे जे आहे ते खत बियाणे कोणची वापरावी, कोणची चांगली आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर येणार आहेत। पण आपणला जो मेन मुद्दा आहे ते म्हणजे सोलारचा। तर सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात जे उशीर होत आहे, का होतं, या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात जो पहिला मुद्दा म्हणजे जे आहे ते जी ही प्रोसेस आहे ती खूप स्लो होत चाललेली आहे। याच्या अगोदर एवढी प्रोसेस स्लो नव्हती। 1 2 3 महिने 4 महिन्यामध्ये जे सोलार आहे ते इन्स्टॉलेशन शेतकऱ्याच्या शेतामध्ये होत होतं, पण आता गेली मार्चपासून आहे ते खूप स्लो आहे। वर्क ऑर्डरपासून म्हणजेच अर्ज करण्याच्या पद्धतीपासून ते शेताच्या बांधावरती जे आहे तुमचं सोलार येण्यापर्यंत जी प्रोसेस आहे ती खूप स्लो चालली आहे। आणि तुम्हाला काय शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे अर्ज केला आहे मार्च महिन्यापासून पुढच्या शेतकरी बांधवांनी, तर त्यांना किती लेट होतं आहे, जे आहे पेमेंट झाल्यापासून तुम्हाला जे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आहे ते किती दिवसात येतं आहे, वर्क ऑर्डर आल्यापासून तुमचं जे तुम्ही वेंडर सिलेक्शन करताय त्याच्यापासून तुम्हाला कंपनी येण्यासाठी, निवडण्यासाठी आणि तुम्हाला पाहिजे ती कंपनी आहे का, तर ह्या गोष्टीसाठी खूप शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते आहे। आणि शासनाने कुठेतरी या गोष्टीवर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। आणि मी नाही तर सगळे शेतकरी बांधव याच्यावरती थोडीशी चर्चा करतायत आणि केली पाहिजे की जे आहे ते सोलार ते शेतकरी बांधवांच्या बांधावरती येण्यासाठी जेवढा कमीत कमी वेळ आहे, जे इतक्या सोप्या पद्धतीनं यायला पाहिजे, ते हे शेतकरी बांधवांना जे शासनानं आहे ते कुठंतरी दिलासा दिला पाहिजे। कारण की आपण पाहत आलो आहेत की गेली 2 वर्षापासून जी ही प्रोसेस आहे ते एकदम स्लो होत चाललेली आहे आणि शेतकरी बांधवांचे पैसे देखील अडकून जात आहेत। काही शेतकरी बांधवांनी व्याजाने पैसे काढून जे आहे ते सोलार घेतलेलं आहे आणि त्यांना वेळेवर पाण्याचा साठा आहे ते करून ठेवलेला आहे, पण सोलारमुळं आणि त्याच्या इन्स्टॉलेशनमुळं आणि त्याच्या प्रोसेसमुळं खूप त्यांचं नुकसान होतं आहे। शेतातले जे पीक आहे ते उभं पीक करपतं आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी शासनाने याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, असं शेतकरी बांधवांचं मत आहे। ते शेतकरी बांधवांनो, तुम्ही जे आहे सोलार घेतल्यापासून किती दिवस झालं आहे आणि तुम्हाला किती दिवस झालं वाट बघताय, तुम्ही तुमचे वर्क ऑर्डर आल्यापासून किती दिवस झाले आणि सध्या तुमचा अर्ज हा कुठल्या स्थितीमध्ये आहे, कुठल्या प्रोसेसमध्ये आहे आणि तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेले आहात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि येणारा पुढचा व्हिडिओ आहे तो म्हणजे जे खत बियाणे आहे त्या खत बियाण्यासंदर्भात सोयाबीनची कुठल्या बॅगा वापराव्यात, कुठलं खत वापरावं, कुठली चांगली बॅग आहे, कुठल्या टॉप 5 बॅगा आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।